नमस्कार, एक्टिव न्यूज 9 में आपका स्वागत है। मैं हूं आपके साथ आरुणि। देखते हैं आज की नई ताजा खबरों में क्या है आपके लिए। दोस्तों, तस्वीरें कल की है, नाला सुपारा के रहमत नगर की है। ये अचानक से एक बिल्डिंग थोड़ी झुक जाती है। महानगर पालिका को पता चलता है, महानगर पालिका उसको गंभीरता से लेके उसको जल्द से जल्द खाली करने का ऑर्डर देती है और उसे खाली करवाया जाता है। आप इन तस्वीरों में देख सकते हो लोग कैसे परेशान हैं। पुलिस प्रशासन भी अपना काम कर रही है। नेक्स्ट अपडेट के लिए बने रहिए हमारे साथ। आगे की वीडियो में देखिए जो महानगर पालिका अधिकारी उन्होंने क्या कुछ कहा है। अभी के लिए इतना ही। नमस्कार मॅडम, काय सांगाल? नाला सुपारात एका इमारत कलंडलेली आहे, लोकांना बाहेर काढलेलं आहे, काय माहिती तुम्ही स्वतः घटना? आता या एक दीड तासापूर्वीच आम्हाला ही माहिती मिळाली। त्याच्यामध्ये ह्या दोन बिल्डिंग आहेत, सभा अपार्टमेंट आहेत, आपण बघू शकता। एकाला एक लागून अशा दोन बिल्डिंग आहेत। पहिली बिल्डिंग जी आहे याच्यामध्ये जवळजवळ 40 कुटुंब होते आणि त्याच्या शेजारची बिल्डिंग मध्ये जवळजवळ 32 कुटुंब। म्हणजे ही अलीकडची जी बिल्डिंग आहे सभा अपार्टमेंट, याच्यातले आम्ही 125 लोकांना खाली केलेलं आहे, म्हणजे बाहेर काढलेलं आहे। आणि त्या दुसऱ्या बिल्डिंग मधून जवळजवळ 114-115 लोकांना बाहेर काढलेलं आहे। आता वसई विरार शहर महानगरपालिकाचं हे असं आहे की सुरक्षा सगळ्यात प्रायोरिटीवर आपण घेत आहोत। सुरक्षा, जीवितहानी कुठलीही नाही झाली पाहिजे या अनुषंगाने आपण त्यांना रिकामं करायला होत आहोत। त्यांनी रिकामं केलेलं आहे आणि तदनुषंगाने त्यांना इथे जवळपास काही लोकांचं असं म्हणणं होतं की आम्ही आमच्या नातेवाईकांकडे जाऊ, तर ते त्यांच्या नातेवाईकांकडे जात आहेत। परंतु काही लोक जे आहेत जे कुठे नाही जाऊ शकत किंवा तातडीने नाही जाऊ शकत, त्यांच्यासाठी आपण इथे एक हॉल आहे, पुजारी हॉल, आणि एक मदरसा आहे। या दोन हॉलमध्ये आपण त्यांची व्यवस्था करत आहोत। बघू पुढे काय होतं। बिल्डिंगची मॅडम कंडिशन काय होती? बिल्डिंग C2A मध्ये आलेली आहे, धोकादायक मध्येच आलेली होती ती। म्हणजे तिथे आपण त्याला रिकामी करून आपण त्याला दुरुस्त करायची परवानगी C2A असं असतं। परंतु या लोकांनी काय केलं, ते एक पिलर उघडा झाला दुरुस्त करायच्या ह्याच्या। त्यांनी कुणाशीही न बोलता, माहित नाही बॅकग्राऊंड काय आहे ते, आज जे निदर्शनास आहे ते जे दिसतंय ते एक पिलरच जवळजवळ रिकामं झालेलं आहे। आणि कुठल्याही बिल्डिंगचा पाया, पिलर जर एक इतकं धोकादायक होत असेल तर निश्चितच पूर्ण बिल्डिंग ही धोकादायक नाही, अति धोकादायक झालेली आणि इमिडिएट ऍक्शन घेणं जरुरी आहे। म्हणून आता आम्ही सगळे गोळा झालेलो आहोत। आता बघूया ते रात्रीतून पाडता येते किंवा कसे। रिकामं तर केलेत लोकांचा आग्रही आहे की आम्हाला आमचं सामान वगैरे घेऊ द्या म्हणून। आता बघू, लाईट कट करणं हे करणं, इथे रिस्क घेता येत नाही लोकांना, आता परत आत जाऊ देता येत नाही। काय विचारत होता? काय आव्हान असेल? कारण की इथे लोकांना हेच आव्हान आहे की लोकांनी कधीही विना परवाना अनधिकृत बिल्डिंग किंवा अशा धोकादायक बिल्डिंग मध्ये आश्रय घेऊ नये। वारंवार वसई विरार शहर महानगरपालिका सांगते, अगदी पोट तिडकीने सांगत आहोत की हे असं खरेदी नका करू। एक आधी स्वस्त ह्याच्यामध्ये त्या लोकांना मिळतं म्हणून ते घेऊन टाकतात, त्याच्यामुळे असं करू नये। आणि हे असे धोकादायक आम्ही जे देतोय हे C2A आहे, तर ते C2A समजून घ्यावं। आम्ही देतानाही समजावून सांगतो, स्ट्रक्चरल ऑडिटर ज्यावेळेस करतात त्यावेळेस ती तुम्ही रिकामी करून त्याला तुम्ही दुरुस्ती केली पाहिजे। असं एकाने करायचं, पायाच खाली काढून टाकायचा म्हणजे ही तर अति धोकादायक होणारच, तर असं करू नये।